तर मित्रांनो, आपण गावाच्या जवळ पोहोचलोय आता आणि हे समोर तुम्ही पाहत असाल तर हा तुंग किल्ला आहे. आधी काय करतो रे? मी डोंगर बनवतोय. आता तुम्ही पाणी पाहत असाल तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला याच डॅमचं पाणी जातं आणि तुम्ही पाहू शकता. मंडळी नमस्कार, स्वागत करतो तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे गावाला. गुढीपाडवा झालाय काल, तर आज आमच्या गावची जत्रा असते म्हणून आम्ही चाललोय जत्रेला. ऑफिसमधून आज हाफ डे घेऊन आम्ही सुवर्ण आणि मी निघालेलो आता गावाला. आदित्य पण आमच्या सोबत आहे. गाव जे आहे आमचं मित्रांनो मावळ तालुक्यामध्ये सावसर नावाचं गाव आहे. तर आज गावची आमची यात्रा असते. व्हिडिओमध्ये यात्रेची माहिती तुम्हाला मिळेल. यात्रेचाही व्हिडिओ शूट करणार आहे मी. यात्रेमध्ये ज्या पण गोष्टी आहेत, आमच्या गावची यात्रा कशी असते किंवा पालखी कशी असते, आमच्या यात्रेला भारूड असतं, ते भारूड कशा पद्धतीचं असतं किंवा कुठल्या गावचं भारूड येणार आहे, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, आपण आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता आम्ही पोहोचलोय आमचं तालुक्याचं गाव वडगाव मावळ येथे. मित्रांनो, वडगाव मावळ येथे एक भिलारे बंधू यांची श्री समर्थ भेळ खूप फेमस आहे इथं. तर तुमच्यापैकी कोणी जरी या भेळ किंवा मिसळचा आस्वाद घेतला असेल तर आपल्या कमेंटमध्ये याची टेस्ट नक्की सांगा. मध्ये थांबलो होतो आता कानेफाट्याच्या अलीकडं. तर मित्र भेटलाय माझा मला, किरण भाऊ. तर आमच्या आदित्यचं आणि किरण भाऊचं लय जमतं, पळाला लगेच बाहेर. असं आहे, आदित्यचा एकदम प्रिय मामा आहे तो, है ना आधी? चला तर आपण निघतोय पुढे आता, आपल्याला उशीर झालेला आहे. आदित्यला भूक पण लागलेली आहे, तर मध्यंतरी काहीतरी आपण खाऊन पुढे निघणार आहे. कानेफाट्याच्या CNG पंपावर आपण CNG भरण्यासाठी थांबलोय, पण या पंपावर नेहमीच गर्दी असते, त्यामुळे आता पण खूप गर्दी इथं. आता आम्ही थांबलोय पावनानगर या ठिकाणी आणि आदित्य आणि सुवर्ण आम्ही आता चायनीज सेंटरला थांबलोय. आदित्यला भूक लागली म्हणून थांबलेलो आहे. तर सुवर्णाला आणि आदित्यला तोरणाची जाळी दिसल्यामुळे आम्ही इथे थांबलोय. तोरणं हा एक रानमेवा आहे, म्हणजे एक नॅचरल फ्रूट म्हणता येईल. चला तर तुम्हाला तोरणं काय हा प्रकार दाखवतो. हे बघा मित्रांनो, या अशा प्रकारची दिसतात ही फळं. शक्यतो ही फळं मित्रांनो सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये किंवा मग कोकण साईडला जास्त पाहायला मिळतात. तुम्ही जर कधी खाल्ली असेल ही तर नक्की कळवा. आणि मित्रांनो, हे जे सूक आहे ना, फक्त हे ग्रामीण भागातच पाहायला मिळेल तुम्हाला. शहराकडे या गोष्टी तुम्हाला खूप दुर्मिळ आहेत, म्हणजे सहसा मिळणारच नाहीत. तर हे पहा मित्रांनो, पावना लेकचं विहंगम असं दृश्य. खरं तर आम्हाला निघायला उशीर झाला, नाहीतर पावना लेकचा जो सनसेट आहे खूप सुपर असतो, तो मला कॅप्चर करता आला असता. पण ठीक आहे मित्रांनो, मी नेक्स्ट टाईम जेव्हा पण येईल, सनसेट मात्र आपल्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल तुम्हाला. तर मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या गावामध्ये पोहोचलो आहे. आसपासचा परिसर आता अंधारामध्ये तर काही दाखवता येणार नाही, परंतु पालखीची मिरवणूक आता चालू झालेली आहे. मित्रांनो, ही जी पालखी आहे ही गावातून वाजत गाजत मिरवणूक काढत ग्रामदैवताकडे म्हणजे ज्या ठिकाणी जत्रा भरते त्या ठिकाणी नेली जाते. तर मित्रांनो, ह्या पालखीचा सोहळा जो आहे तो तुम्हाला थोड्याच वेळात मी दाखवतोय. हे पहा मित्रांनो, फटाके पण फुटतात. आहे गावातील सर्व ग्रामस्थ या पालखी सोहळ्यासाठी जमलेले आहेत. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा पालखी सोहळा कसा असतो किंवा गावाचा आनंद कसा असतो हा तुम्हाला दाखवतो.
तर मंडळी आता रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय. कुठं निघालो आधी? भारूड बघायला. भारूड बघायला. तर चला आपण आता भारुडाचा कार्यक्रम जो आहे तो कुठल्या गावचा आहे बघूया. आणि आपल्या गावात आता त्यांचा कार्यक्रम कसा पद्धतीने ते सादर करतात हे पाहूया. यस. चला. आता चला आपण आपला प्रवास सुरू करूया. तर मित्रांनो, हे जे भारूड आहे हे आमच्या मावळ तालुक्यातलं सडवली गावचं भारूड आहे. तर भारूड पाण्यासाठी आत्ता गावातील ग्रामस्थ, महिला, पुरुष सगळे जमा झालेले आहेत आणि थोड्याच वेळात भारूड चालू होते. थंडी असल्यामुळे सर्वजण घरून ब्लँकेट्स, चटई घेऊन आलेले आहेत. तर मी थोडक्यात हे भारूडाचा क्षण चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. कोण बोललं? कापून लागेल कापून. मला कोण म्हणणार? सर्प म्हणतात मला गावाने मला थोडं शांत. मी लय बेकार रे. आपल्या पुढे कोण थांबत आहे? कोणी भावना? चल ए पत पत ए पत. सर्प दादा गुड मॉर्निंग. सकाळचे 7:30 वाजलेत. आत्ता पाहूया आपलं घर गावाकडचं कसं आहे ते. घराच्या मागच्याच बाजूला आमची शेती आहे. चला एकदा आपण शेतीमध्ये चक्कर मारून येऊया. हे बघा मित्रांनो, हे चुलीवर असं गावाकडे पाणी तापवलं जातं. पप्पा इकडून पाणी घेऊन येतात ते. चला आपण एक शेतीमध्ये फेरफटका मारून. इथं ही मिरच्यांची रोपं लावलेली आहेत. अशा मिरच्या लागलेल्या त्याला पाहू शकता तुम्ही. आणि इकडे ही वालाची झाडं आहेत.
हे बघा, हे कांद्याचं रोपं लावलेली आहेत. ही अशी फुलं आलेली आहेत त्याला. ही इथं वॉशरूम बांधलेली आहेत. मी या साईडला शेड मारलेले आहे. माझ्या चुलत्याच्या मुलाने हा ॲग्रो टुरिझमचा प्लॅन केला होता ते, परंतु ते काही कारणास्तव त्याने कंटिन्यू नाही केलं. परंतु फ्युचरमध्ये आमचाही प्लॅन आहे की हे असं ॲग्रो टुरिझम बनवण्याचा. तर प्लेस कसं वाटतं मित्रांनो, नक्की कमेंटमध्ये सांगा. हे आम्ही त्याच उद्देशाने इकडं असं ही जमीन डेव्हलप केली होती. आत्ता मी आलोय पवना लेकच्या शेजारी. ही पहा मित्रांनो, ही इथं जी आहे ही आमची घरं आहेत. हे समोर जे दिसतात आहे ही आमची घरं आहे आणि घरापासून बाजूलाच पवना लेक चालू होते मित्रांनो. हे पाहून घ्या पवनीचं दृश्य. वरती जो दिसतोय इथं समोर हा तुंग किल्ला आहे आणि पवना काठीला ह्या सगळ्या जर तुम्ही पाहाल तर इथे पूर्ण पवना लेकच्या वेड्यावरती अशा कॅम्पिंग तुम्हाला पाहायला मिळतील. समोरच इथे एक बोटिंग क्लब आहे. हा समोर जो दिसतोय हा तिकोना किल्ला आहे. सूर्यकिरण त्या साईडने असल्यामुळे जास्त काही तो क्लिअरली दिसत नाहीये. हा तुंग किल्ला आणि समोरच या बाजूला, आता इथून तरी दिसत नाहीये पण त्या या बाजूला असं इकडं लोणावळ्याचा लोहगड किल्ला आहे. नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा मी बनवेल गावाकडचा तेव्हा तुम्हाला हे तीनही किल्ले एका प्लेसवरून दिसतात ते दाखवेल तुम्हाला. हे पहा मित्रांनो, खूप सुंदर असा निसर्ग आहे इकडं. हे पहा मित्रांनो, आमचे भाचे बुवा आता उठलेत आणि ही आमची भाचीबाई सानूबाई आणि हे आमचे अथांग राजे है ना. आई इकडं चुलीपाशी आहे. पप्पा इथं बसलेले आहेत. सानू आरू नाही उठली का आधी? जा उठव, आधीला उठव जा. तर सांग म्हणून जायचं आपल्याला. गुड मॉर्निंग. आदित्य आणि शानू आता मातीमध्ये खेळते. आधी काय करतो रे? मी डोंगर बनवतोय. डोंगर असा कसं बनतो डोंगर? त्याच्यासाठी माती लागते ना. नाही हा हा तिथे घेतो ना. हा पाणी आण थोडस. कसा बनवतो रे डोंगर? आधी हे काय बनवलं? आधी हे काय बनवलंय? डोंगर बनवलं. हे असं गोल? हे गोल नाही, हा हे गोल दगड आहेत. आणि हे चपाती आहे का? पापड. पापड. हा. आणि आता डोंगर करतो का? गावाकडे आलं की आदित्यचं मातीत खेळणे ठरलेलंच असतं. यात्रेनिमित्त दरवर्षी आपल्याकडे गोसावी काका येतात. ते कसं गायन करतात ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. नाता माझा गोसावी झाला, नाता आहे काशीचा
वर वादविला नाथाचा आणि भोळ्या भक्ताच्या दलात आज जेवण मिलार पुत्र जेव गौरीचा देवानी लाविला चंद्र सूर्याचा. तर चला आपण आता परतीच्या प्रवासाला निघतोय. आदित्य आता चाललाय शानू दीदी आणि आरू दीदी बरोबर पुण्याला. बाय 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 आदी. बाय. काय रे आदी म्हणतो नाही करता म्हणतो नाही करता. यायचं का तुला? मग जातो तिकडं जा पप्पाला नाही जात तिकडं जातोय ना. तू तुम्हाला झोपल्या लागायची. आदित्य का आपल्या बरोबर येत नाहीये. त्याला स्कूलला सुट्टी असल्यामुळे तो आत्तूच्या घरी निघालाय पुण्याला. शानू दीदी आदी बाय बाय. बाय का पप्पा. विनोद जाऊन कुठे मित्रांनो, माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहत असाल तर हा तुंग किल्ला आहे. आणि हा जो परिसर आहे ना हे पूर्ण पावना लेकचा परिसर आहे. ही आता तुम्ही पाणी पाहत असाल तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला या डॅमचं पाणी जातं आणि तुम्ही पाहू शकता की पूर्ण निळसर पाणी दिसतंय. पाणी एकदम शुद्ध आहे. आम्ही सुद्धा गावाकडे या डायरेक्टली डॅमचं पाणी पितो, म्हणजे ना कुठला प्युरिफायर यूज करत किंवा काय, पण एकदम शुद्ध 100% शुद्ध पाणी असतंय. हे ग्रामीण भाग जो आहे म्हणजे गावाकडे आले ना तर शहराकडे जाण्याची इच्छा होत नाही. म्हणजे असा परिसर आहे हा. तुम्ही पण पाहत असाल की हे जे आहे ना हे स्वर्ग सुख वाटतं. म्हणजे हा जो परिसर आहे किंवा ही झाडी आहे, हवा पाणी वारा सगळं शुद्ध हवा किंवा शुद्ध पाणी असं आहे. मित्रांनो, पावना लेकच्या पूर्ण वेड्यावरती तुम्ही जर पाहाल तर इथे जवळपास 100 ते 125 टेंट कॅम्पिंग आहेत. तुमच्यापैकी बरेचसे जण म्हणजे मुंबई किंवा पुण्यापासून जवळ असल्यामुळे बरेच जण या पिकनिक स्पॉटला व्हिजिट करतात. तर या कॅम्पिंगला तुमच्यापैकी बरेचसे जण आले पण असतील. आले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. नसेल आलात तर 100% या प्लेसला व्हिजिट करा. खूप छान माहोल असतो संध्याकाळच्या वेळेला आणि कॅम्पिंगच्या लाईट पूर्ण या डॅमच्या वेळेवरती संध्याकाळी दिसतात तुम्हाला. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. होती जत्रेचे जास्त क्षण मला क्लिक करता आले नाही, पण नेक्स्ट टाइम जेव्हा पुढची जत्रा येईल त्यावेळेला माझ्या ब्लॉगमध्ये पूर्ण जो जत्रेचा जो सिनेरिओ आहे तो मी क्लिक करण्याचा प्रयत्न करेल, तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. मित्रांनो, तर आपल्या ब्लॉगचा आपण शेवट आता इथेच करतोय. गावाला व्हिजिट करून आपण आता पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.